नमस्कार, न्यूज 21 लाखांदूर मध्ये मी आशिष साखरे आपल्या सर्वांचे स्वागत करीत आहे। सिजरिंग नंतर आईचा मृत्यू, नवजात बाळ जिवंत, जिल्हा रुग्णालयावर गंभीर प्रश्नचिन्ह, प्रसूतीची फाईल देण्यास नकार, कुटुंबियांची कारवाईची मागणी। भंडारा जिल्हा रुग्णालय प्रशासनाची टाळाटाळ। तालुक्यातील एका विवाहित महिलेच्या सिजरिंग प्रसूतीनंतर दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली असून सुदैवाने नवजात बाळ जिवंत आहे। या घटनेमुळे जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून मृत महिला ही लाखांदूर तालुक्यातील मासड येथील रहिवासी होती। कुटुंबियांकडून मिळालेल्या माहितीनुसार मृत महिला पूजा निकेश शिवंकर राहणार मासड तालुका लाखांदूर ही गर्भवती असून तिचा उपचार जिल्हा रुग्णालयात सुरू होता। तर तिला 23 फेब्रुवारीला 9 महिने पूर्ण होत असल्याने आणि तारीख दिली असल्याने तिला 23 फेब्रुवारी रोजी 12 वाजता जिल्हा शासकीय रुग्णालयात भरती केले होते। दरम्यान 25 फेब्रुवारी रोजी रात्री 10 वाजताच्या सुमारास जिल्हा शासकीय रुग्णालय भंडारा येथे सिजरिंग ऑपरेशनद्वारे प्रसूती करण्यात आली। प्रसूतीनंतर काही वेळातच तिच्या प्रकृतीत अचानक बिघाड झाला। तिच्या तोंडातून फेस निघून हातपायाकडून प्रकृती जास्त खराब झाल्याने आज 26 फेब्रुवारी रोजी पहाटे 5 वाजता डॉक्टरांनी तातडीने नागपूर येथील मेडिकलमध्ये हलवण्याचा सल्ला दिला। डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार कुटुंबियांनी पूजाला नागपूर येथील मेडिकलमध्ये उपचारार्थ दाखल केले, मात्र उपचारादरम्यान तिचा दुर्दैवी मृत्यू झाला। या घटनेमुळे शिवंकर कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून एका नवजात बाळाला जन्मताच आईची माया हरपली आहे। कुटुंबियांनी या प्रकरणात निष्काळजीपणाचा आरोप करीत संबंधित दोषी अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी केली आहे। दरम्यान पती निकेश भैयालाल शिवनकर यांनी प्रसूती संदर्भात संपूर्ण वैद्यकीय फाईल मागितली असता रुग्णालय प्रशासनाकडून टाळाटाळ होत असल्याचा आरोप देखील केला जात होता। त्यांनी याबाबत भंडारा गोंदिया मतदारसंघाचे खासदार प्रशांत पडोळे यांच्याकडे लेखी निवेदन देऊन प्रसूतीची संपूर्ण फाईल तत्काळ उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती। तसेच संबंधित दोषी अधिकारी व वैद्यकीय कर्मचाऱ्यांवर चौकशी करून कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी सुद्धा केली होती। या घटनेमुळे जिल्हा रुग्णालयातील प्रसूती विभागाच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित होत असून आरोग्य यंत्रणेची जबाबदारी आणि पारदर्शकता याबाबत नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे। प्रशासनाने या प्रकरणाची सखोल चौकशी करून सत्य बाहेर आणावे अशी मागणी परिसरातून होत आहे। मृत पूजावर स्थानिक मासड येथील स्मशानभूमीत रीतिरिवाजानुसार अंत्यविधीचा कार्यक्रम पार पडला।